सो तेव्हा पित्ताचा जर त्रास होत असेल तर तेव्हा मधुर रसात्मक आहार असला पाहिजे. म्हणजे आता एखादा साधा गुळाचा खडा आहे तर तो जेवणापूर्वी खाल्ला तरी त्यांना ऍसिडिटीचा त्रास होणार. का तर मधुर रस काय करणार आहे, पहिले तुम्हाला टेस्ट बर्ड्स आहेत ते ऍक्टिव्हेट होणार आहेत, चांगली कडकडून भूक लागणार आहे, त्यानंतर सगळी एन्झाईम सिक्रेशन शरीरात नीट व्हायला लागणार आहे, कारण काय आवडता रस येतो. म्हणजे तुम्ही अन्न घेतलं, सेवन केलं, पण त्याचं पचन नाही झालं, त्यातले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते ऍब्झॉर्बच नाही झालेत शरीराकडनं, रक्तातच गेले नाहीयेत आणि ते तसेच तसं पूर्णच्या पूर्ण बाहेर जातं. त्याचं पचन नीट नाही झालं तर ते सडणार आहे शरीरामध्ये. त्याचं पचन न झाल्यामुळे ते मला वाटते पण नीट बाहेर पडत नाही आहे आणि शरीराकडनं पण ऍब्झॉर्ब होत नाहीये. त्याला आपण आयुर्वेदानुसार आम असं म्हणतो. वात प्रकृतीवाले असतात ना, त्यांनी कितीही खाऊ दे त्यांच्या अंगाला ते काही लागत नाही. म्हणजे त्यांना हे काय म्हणतात की पेशंट येऊन विचारतात, मॅडम आम्ही खूप खातो पण आमचं वजन काही वाढत नाहीये. सो ते वात प्रकृती वालेच असतात की त्याने कितीही खाऊ दे ते अंगाला काही लागणार. षड्रसात्मक आहार असला पाहिजे आपला. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे सगळ्या टेस्ट आहेत का? काय हळूहळू काय झालंय, कडूरस जातच नाही आहार, कडू भाजी नसते कुठलीही, तर ते अवॉइड होतं आपल्याकडनं. तर ते नाही झालं पाहिजे, कारण काय आपल्या जिभेला सगळ्या रसांचं ज्ञान हे नीट राहिलंच पाहिजे. नाहीतर मग क्रेविंग्स व्हायला लागतात. जो रस जात नाही ना, मग त्या रसाचं काहीतरी आंबट हवं तर आंबट खावंसं वाटायला लागतं आपल्याला, गोड हवं तर गोड खावंसं वाटायला लागतं. सो क्रेविंग्स असं विचारलं तर फक्त स्वीट क्रेविंग्स नसतात. काही जणांना खूप तिखट खावंसं वाटतं, काही जणांना आंबट सुद्धा खावंसं वाटतं. सो ह्या गोष्टी वेगवेगळ्या घडत जातात. सो अन्न पचन नीट होणं गरजेचं आहे, पण त्यासाठी आपण आहारात रेग्युलरली साधारणतः जो आपला आहार आहे तो घेत असताना काय अशा चुका असतात? म्हणजे तू सांगितलंच की मध बाबा गरम नाही करायचा किंवा विरुद्ध अन्न खायचं नाही, पण अजूनही तुला कुठल्या अशा गोष्टी वाटतात की ज्या आपण सर्रासपणे घेतो आणि आपल्याला माहीतच नाहीयेत? तर कुठला असा आहार आहे ज्यामुळे आपलं अन्नपचन नीट होत नाही? नमस्कार मंडळी, चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा विषय जो आहे तो सगळ्यांच्या जवळचा विषय आहे, कारण गॅसेस, अपचन किंवा ऍसिडिटी ह्या सगळ्याची नेमकी कारणं काय आहेत ही आपल्याला लक्षात येत नाही, पण हा त्रास मात्र सगळ्यांना होत असतो. पण मग असा त्रास झाल्यानंतर तो किती प्रमाणात आपण घरच्या घरी सहन करावा किंवा त्यावर काय घरगुती उपाय करावा, किंवा मग आयुर्वेदामध्ये काही अशी औषधं आहेत का की ज्यामुळे ते बरं होऊ शकतं, किंवा आपल्याला एक्सपर्टचे सल्ले घेणं योग्य आहे, ह्या सगळ्या बाबतीतले तुमचे जे संभ्रम असतील ते दूर होणार आहेत. कारण आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर रुचा मेहेंदळे, ज्या की आयुर्वेदाचार्य आहेत. 10 वर्ष त्यांची प्रॅक्टिस आहे आणि माझी खूप लाडकी अशी ती मैत्रीण आहे. तिच्याबरोबर मी एक सिनेमा केला होता खूप वर्षांपूर्वी, म्हणजे ती ऍक्टर आहे असं म्हणायलाही हरकत नाही. तर डॉक्टर रुचा मेहेंदळे आज आपल्याला या विषयावर अगदी सखोल माहिती सांगणार आहे आणि अर्थातच गोल्डन टिपमध्ये तुम्हाला अगदी हवा तसा उपायही मिळणार आहे जो आपण घरच्या घरी करू शकतो. तर हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर पॉडकास्ट आता शेवटपर्यंत ऐकत राहा. नमस्कार डॉक्टर रुचा मेहेंदळे. नमस्कार स्मिता. मला तुझं अशी औपचारिक ओळख करून देतात मला पण ऐकायला पण वेगळं वाटतं. वेगळं, कारण जेव्हा मी तुझ्याबरोबर फिल्म केली त्यावेळेला तू लहान होतीस खूप. मी 12वीत होते तेव्हा. हो ना. सो तेव्हाचा एक्सपिरियन्स तुझ्याबरोबरचा मला, म्हणजे तू एकदम म्हणजे म्हणतात ना एक अभिनेत्री की जी डेडिकेटेड काम करणारी होती. म्हणजे सगळं, म्हणजे तू डाऊन टू अर्थ पण होतीस, पण ऍट अ टाइम तू सगळं छान करायचीस. म्हणजे मी तुझ्याकडनं खूप गोष्टी तेव्हा शिकून गेलेले आहे, न कळत का होईना, पण मी तुझ्याकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकले. हे सगळं 17 वर्षापूर्वीच बोलतोय आपण. बरोबर आहे. पण वेगळा काळ होता तो आणि अनुभव पण खूप छान होता तेव्हाचा, वेगळाच होता. वा वा, मला खूप छान वाटतंय की तू चारची कॉफी स्मिता बरोबर या आपल्या पॉडकास्टमध्ये तू आलेली आहेस. आणि महत्त्वाचा विषय आहे हा. विषय आधी झालेला आहे, पण आता जरा आणखीन सखोल पद्धतीनं तू तुझ्या पद्धतीनं समजावून सांगितलास तर जास्त आम्हाला आवडेल. आणि ना मला माहिती आहे की तुझ्याकडे सोल्युशन बेस खूप आहे, त्यामुळे तू उपाय सांगशील, तुझे तन्वीचे काही प्रोडक्ट्स सांगू शकशील की पटकन आपल्याला रिलीफ कशामुळे वाटू शकेल. तर 10 वर्ष जसं तू म्हणाले की ऍसिडिटी हा माझ्यासाठी खूप जवळचा विषय, कारण काय आपलं जे तन्वीशत आहे हे मेन ऍसिडिटीसाठीच काम करतं.
सो तेव्हापासून मला ह्याच्याबद्दल खूप पेशंट्स मी बघितलेत की ते बघताना मला कळलं की त्यांना मिळणारे सिम्पटम्स काय आहेत आणि त्यांना काय केल्यावर इन्स्टंट गुण पण मिळतो. कारण काय आयुर्वेद म्हटल्यावर ते म्हणतात की आम्हाला खूप वेळाने रिझल्ट मिळेल का, तर तसं नाही. आयुर्वेद आज इतका म्हणजे म्हणतो ना जसा तो रिसर्च बेस्ड आहे आणि तो पुढेही गेलेला आहे. सो रिसर्च बेस्ड आपली औषधं असल्यामुळे त्यांचा रिझल्ट सुद्धा खूप फास्ट मिळायला लागला. म्हणजे माझे एक पेशंट होते, त्यांनी 6 महिने ट्रीटमेंट आधी घेतलेली होती रासायनिक औषधांची, पण त्यांना तरी रोज ऍसिडिटी व्हायची आणि पुढे ते माझ्याकडे ओपीडीला आले आणि त्यांची 2 दिवसात ऍसिडिटी पूर्ण गायब झालेली होती. आणि त्यांना प्रश्न पडला की हे झालं कसं, की नक्की काय घडलं माझ्या शरीरात की ज्याने माझी ऍसिडिटी होणं थांबलं. सो हे अंडरस्टँडिंग व्हायला किंवा त्याला योग्य ती नाडी परीक्षण, योग्य ती ट्रीटमेंट आणि आहार विहारमध्ये काय नक्की चेंजेस करणं गरजेचं आहे हे एकदा जर आपल्याला कळलं तर मग ती ऍसिडिटी आपल्याला वरचेवर होत सुद्धा नाही. कारण काय शरीरात पित्त हे असणारच आहे, ते काय आपण काढून पूर्ण टाकू शकत नाही. जसं पित्त आहे, वात आणि कफ हे तिन्ही दोष आपल्या शरीरात तर नेहमी राहणारच आहेत, आपलं शरीर त्यापासून बनलेलं आहे. तर त्यातलं पित्त जेव्हा वाढतं तेव्हा वेगळे त्रास होतात, वात वाढतो तेव्हा वेगळे त्रास होतात आणि त्या ओळखण्याची पद्धती पण वेगवेगळ्या आहे. सो त्यामुळे प्रत्येक विषय महत्वाचाच आहे. सो ऍसिडिटी, गॅसेस किंवा अपचन हे सर्रास आता होतं आहे. लाईफस्टाईल इश्यूज तर आहेतच, पण आणखी नाही. आणि मला खरंच हे सांगायला आवडेल की बाकी ज्या कुठल्या पद्धती आहेत त्यापेक्षा आयुर्वेदिक पद्धतीने हे क्युअर होऊ शकतं, हा माझा पर्सनल असा एक्सपिरियन्स आहे. आणि म्हणून हा विषय ना मी माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा घेते. याचं कारण असं की जेवढं आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊ आणि लवकर जाणून घेऊ त्यावर आपल्याला जास्त रिलीफ मिळू शकतो पटकन. तर सगळ्यात पहिला प्रश्न की ऍसिडिटी, अपचन, गॅसेस ह्या सगळ्याचा आपल्याला जो त्रास होत असतो तो नेमका कसा होतो त्रास? ओके, सो ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर पेशंटना पहिले काय वाटतं की ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे एकच की काय, तर तसं नसून पित्त म्हणजे आम्लपित्त आपण म्हणतो, त्याच्यानंतर वात म्हणजे आदमान वाटणं, पोट फुगल्यासारखं वाटणं, त्याच्यानंतर रात्रीची झोप नाही लागत, त्या पेशंटमध्ये हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात असतो, त्यांच्यामध्ये वाताचं प्रमाण वाढलेलं असतं. ब्लोटिंग येस. अपचन म्हणजे त्याला आदमान म्हणजेच ब्लोटिंग असं म्हटलं जातं. आणि हे सगळे प्रॉब्लेम दोन्ही वेगवेगळे आहेत, पण जेव्हा अपचन होतंय तेव्हाच जाऊन पित्त पण होणार आहे. म्हणजे पहिली स्टेज जी असते तेव्हा तुमच्या शरीरातलं अग्नी मांद्य झालेलं असतं आणि त्यामुळे पुढचे होणारे आजार म्हणजे प्रत्येक आजाराचं मूळ कारण जर बघितलं तर अग्निमांद्य. सो त्यासाठी पहिले अग्नी नीट असणं चांगलं गरजेचं आहे. तर तो चांगला नसेल तर पचन नाही होणार. म्हणजे अपचन म्हणजे काय, तर आहाराचं पचन नीट न होणं साध्या भाषेत. म्हणजे तुम्ही अन्न घेतलं, सेवन केलं, पण त्याचं पचन नाही झालं, त्यातले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते ऍब्झॉर्बच नाही झालेत शरीराकडनं, रक्तातच गेले नाहीयेत आणि ते तसेच तसं पूर्णच्या पूर्ण बाहेर जाते. सो त्याचं पचन नीट नाही झालं तर ते सडणार आहे शरीरामध्ये. त्याचं पचन न झाल्यामुळे ते मला वाटे पण नीट बाहेर पडत नाही आहे आणि शरीराकडनं पण ऍब्झॉर्ब होत नाहीये. त्याला आपण आयुर्वेदानुसार आम असं म्हणतो आणि आम हा शरीरात फिरायला लागतो रक्तावाटे हळूहळू, म्हणून ते गॅसेस तयार होतात. येस, गॅसेस म्हणजे काय, फर्मेंटेशन. पोटामध्ये जर अन्न पचलं नाहीये तर ते तिथे तसंच राहतं आणि ते फर्मेंट होतं पोटामध्ये आणि त्यामुळे अदमान, आटोप ह्या आयुर्वेदिक टर्म्स आहेत, पण ह्या पेशंटमध्ये दिसायला लागतात. म्हणजे त्यांना जेवण झालं ना की पोट फुगल्यासारखं वाटायला लागतं आणि सुई टोचल्यासारखं वगैरे वाटणं, पोटामध्ये कुठून तरी असं वात आहे असं वाटायला लागतं. ऍसिडिटी म्हणजे काय की त्यांना प्युअरली ऍसिडिटी होत असते आणि पहिले त्यांना गट पण असतं, जीईआरडी पण त्यांना होत असतं. सो हे प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये दिसायला लागतात. सो त्यांना कसं असतं की डोकं दुखणं पहिले दिसून येतं त्यांच्यामध्ये, उलट्या होणं, नॉशिया, डोकं दुखतं ते कळत नाही, त्यांना कळत नसतं आणि त्याचबरोबर त्यांना म्हणजे मायग्रेन पण हळूहळू डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात. की म्हणजे फक्त साधं डोकं दुखत नाही, हळूहळू त्यांचं पुढे जाऊन मायग्रेन म्हणजे डोळ्यासमोर फ्लोटर्स येणं किंवा अंधेरी येणं हे पुढचे सिम्पटम्स असतात. सो हे पहिले पित्त आणि वात ह्यामुळे दोन्ही वेगवेगळं होत आहे. सुरुवात इथून होते पण अपचन आणि मग त्यानंतर जे काही शरीरामध्ये त्या गोष्टी घडायला लागतात, मग त्या गॅसेस होतात आणि मग त्या चमका येणं जे तू म्हणतेस, मग पाठही बऱ्याचदा दुखते, कंबर दुखते. हे कुठेतरी व्हिटॅमिन डेफिशियन्सी पण ह्याच्या बरोबर असते.
त्याच्यामुळे पण हे व्हायला लागतं. म्हणजे शरीरामध्ये न्यूट्रिएंट्स ऍब्झॉर्बच होत नाहीयेत. बरोबर. सो B12 आहे, सगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत ऍब्झॉर्ब न झाल्यामुळे डेफिशियन्सीज व्हायला, न्यूट्रिशनल गॅप शरीरामध्ये डेव्हलप व्हायला लागते. सो पहिले अपचन म्हणजे अग्निमांद्य आपण शरीरात आहे कसं कळणार, की 1 वाजल्यावर मला भूक लागली नाही पण तरी मी जेवते. म्हणजे कुठेतरी माझा अग्नी प्रज्वलित त्यावेळेला झालाच नाही. म्हणजे मग मला भूक लागत नाही आहे, आधीचं अन्न पचलंच नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या शरीरात दिसायला लागतात. आणि मग जेव्हा मी तरी खाते तर मग मला अपचन होणार, की मग माझं शरीर ते पचवू नाही शकणार आणि मग मला त्याचा त्रास होणार. सो ह्या गोष्टी क्रमाने होतात. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण जी बघतो आपल्या शरीराची ती मुखावाटेच सुरू होते. सो जेव्हा अन्नाचं पचन दातांवाटे पहिले नीट झालं पाहिजे, म्हणजे म्हणतो ना चावलं पाहिजे, 32 वेळा चावून खाल्लं पाहिजे. एवढं कुठे होतं नाही होत. पण तरी ना काय होतं माहितीये, की आपण टीव्ही बघत खातो किंवा काहीतरी कोणाशी गप्पा मारत खातो. तसं न करता आपण ऍटलिस्ट त्याकडे लक्ष देऊन तरी खाल्लं पाहिजे, की प्लेट मध्ये नक्की काय आहेत, 6 रस आहेत का, षड्रसात्मक आहार असला पाहिजे आपला, मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय, हे सगळ्या टेस्ट आहेत का. काय हळूहळू काय झालंय, कडू रस जातच नाही आहार. हो, कडू भाजी नसते कुठलीही, तर ते अवॉइड होतं आपल्याकडनं. तर ते नाही झालं पाहिजे, कारण काय आपल्या जिभेला सगळ्या रसांचं ज्ञान हे नीट राहिलंच पाहिजे. नाहीतर मग क्रेविंग्स व्हायला लागतात. जो रस जात नाही ना, मग त्या रसाचं काहीतरी आंबट हवं तर आंबट खावंसं वाटायला लागतं आपल्याला, गोड हवं तर गोड खावंसं वाटायला लागतं. सो क्रेविंग्स असं विचारलं तर फक्त स्वीट क्रेविंग्स नसतात. काही जणांना खूप तिखट खावंसं वाटतं, काही जणांना आंबट सुद्धा खावंसं वाटतं. सो ह्या गोष्टी वेगवेगळ्या घडत जातात. सो शरीरामध्ये आपल्या शरीरामधलं वात पित्त कफ हे त्रिदोष जर नीट प्राकृत अवस्थेत असतील तर आपल्याला त्रास होणार नाही. पण ते जर प्राकृतावस्थेत नसतील, वाढले की ते आपल्याला त्रास देणार. सो त्याच्यासाठी आपली स्त्रोतस नीट असली पाहिजे. म्हणजे आयुर्वेदानुसार जी 13 स्त्रोतस सांगितलेली आहेत ती जर नीट असतील, ब्लॉक नसतील कुठेही, तर ती एनर्जी पास तिकडनं सगळीकडनं नीट होणार. सो त्यासाठी शरीरामधलं पचन पहिले नीट असणं खूप महत्वाचं आहे. आणि ते जर बिघडलेलं असेल, जंक फूड इटिंग असेल किंवा बाहेरचं सतत खाणं असेल, वेळेवर जेवलं जात नसेल, रात्रीचं जागरण होत असेल, ह्या कारणांमुळे किंवा विरुद्ध आहाराचं सेवन वरचेवर केलं जात असेल तर त्याने सुद्धा अपचन होत असतं. म्हणजे विरुद्ध आहार म्हणजे आयुर्वेदानुसार कसं सांगितलंय, की दूध आणि फळं हे एकत्र खायचं नाहीये. पण अनेक जण मिल्कशेक्स करून घेत असतात, तर ती चुकीची आहे. ती घेतल्याने पण आपल्याला अपचन होणार आहे. किंवा दूध आणि आपण म्हणतो ना मीठ ह्याचा संयोग हा चुकीचा आहे, ते घ्यायचं नसतं. त्याच्याबरोबर मध आणि तूप हे कधीही समप्रमाणात घ्यायचं नसतं, ते विषासमान असतं. सो ह्या गोष्टी कुठेतरी अवॉइड करायला पाहिजेत. किंवा मध हा कधी तापवायचा नसतो. तर आजकाल गरम पाण्यामध्ये, खूप गरम पाण्यामध्ये पेशंट 1 चमचा मध घालून घेतात, पण ते चुकीचा संयोग आहे. तर त्याऐवजी ते कोमटच असलं पाहिजे. एकदम गरम पाणी हे चुकीचं असतं. सो हे काही लक्षणं आहेत, हे हेतू म्हणतो, की ह्या हेतूमुळे शरीरामध्ये दोष निर्मिती होणार आहे, की तुमच्या शरीरातले वात पित्त कफ वाढायला कुठेतरी ही कारणं कारणीभूत असतात. आणि त्यानंतर मग पुढची संप्राप्ती घडते, म्हणजे तो व्याधी निर्मिती व्हायला लागते आणि मग शरीरात आजार व्हायला लागतात. ओके. सो अन्नपचन नीट होणं गरजेचं आहे, पण त्यासाठी आपण आहारात रेग्युलरली साधारणतः जो आपला आहार आहे तो घेत असताना काय अशा चुका असतात. म्हणजे तू सांगितलंच की मध बाबा गरम नाही करायचा किंवा विरुद्ध अन्न खायचं नाही, पण अजूनही तुला कुठल्या अशा गोष्टी वाटतात की ज्या आपण सर्रासपणे घेतो आणि आपल्याला माहीतच नाहीयेत, तर कुठला असा आहार आहे ज्यामुळे आपलं अन्नपचन नीट होत नाही? ओके. जड पचायला जे जड पदार्थ आहेत, गुरु पदार्थ आहेत, ते खाल्ल्याने आपलं अपचन व्हायला चालू होतं. कारण काय अग्नी हा थोड्या प्रमाणात पचवू शकतो, पण जास्त प्रमाणात आलेलं अन्न हे त्याला पचवता येऊच शकत नाही. जसं ब्रेड आहे किंवा आपण तळलेले पदार्थ, खूप जास्त तळलेले पदार्थ आहेत, ते खाल्ल्याने अपचन होऊ शकतं. किंवा तेलकट तुपकट म्हणजे खूप तिखट असे पदार्थ खाल्ल्याने सुद्धा त्रास होऊ शकतो. काही जणांना नॉनव्हेज सुद्धा पचत नाही. म्हणजे त्यांचा नॉनव्हेज कसं आहे माहितीये, की ज्यांना पचतं त्यांनीच ते खावं. प्रत्येकालाच त्याची पचनशक्ती तेवढी आपली स्ट्रॉंग नसते. आता त्यामुळे ते तेवढंच ज्याला पचतं त्यांनीच ते खाणं गरजेचं आहे. सो त्याच्या प्रकृतीप्रमाणे, कारण का प्रत्येकाची प्रकृती वेगळी. आता एखादा वात प्रकृतीवाला असेल, पित्त प्रकृतीवाला असेल आणि कफ प्रकृतीवाला असेल,
तर पित्त प्रकृतीवाले असतात ना, त्यांना खूप भूक पटकन लागते. म्हणजे त्यांना नाही मिळालं ना खायला की त्यांचं डोकं दुखायला लागतं, त्यांना ते सहन होत नाही. म्हणजे त्यांना ते तेव्हाच्या तेव्हा अन्न प्लेटमध्ये पाहिजेच पाहिजे. सो असे जे आहेत ना, त्यांचं पचन नीट होत असतं, कारण का त्यांना भूकही तेवढी फास्ट लागत असते आणि त्यांचं पचन. पण कफवाल्यांचं थोडं हळूहळू होतं, कारण काय त्यांचं तेवढं बैठं काम किंवा त्यांना सुस्ती असते, त्यांना जास्त काम करावं असं वाटत नसतं, त्यांचं पचन हे थोडंफार कमी असतं. त्यांच्यामध्ये कफाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स हे जास्त प्रमाणात दिसायला लागतात. आणि वात प्रकृतीवाले असतात ना, त्यांनी कितीही खाऊ दे, त्यांच्या अंगाला ते काही लागत नाही. म्हणजे त्यांना हे काय म्हणतात की पेशंट येऊन विचारतात, मॅडम आम्ही खूप खातो पण आमचं वजन काही वाढत नाहीये. सो ते वात प्रकृतीवालेच असतात की त्यांनी कितीही खाऊ दे, ते अंगाला काही लागणार नाही. सो त्यांना थोडं खाल्लं तरी पुरतं, पण ते सतत खात राहतात. मग त्यांना म्हणजे थोड्या थोड्या वेळाने सतत खावंसं वाटत राहतं. असं हे वात प्रकृतीवाले असतात. सो प्रत्येकाने आपली प्रकृती काय आहे ते समजून आपल्याप्रमाणेच आहार घेणं महत्वाचं असतं. म्हणजे त्याची प्रकृती चुकली, एखादा पित्त प्रकृतीवाला असेल तर त्याला शेंगदाणे खाऊन त्रास हमखास होणार. सो त्याचं दुसऱ्या दिवशी डोकं दुखतं. पुरणपोळी खाल्ली की त्याचं दुसऱ्या दिवशी डोकं दुखतं, कारण का त्यांचं पित्त वाढलेलं असतं. सो शरीरामध्ये पित्त वाढायला जसं शेंगदाणा आहे, मेथी, आलं लसणाची पेस्ट, गरम मसाला ह्यानेही शरीरातलं पित्त वाढत असतं. म्हणजे प्रकृतीनुसार सगळ्यांना होईलच असं नाही, त्यामुळे ते आधी आपण ओळखूनच घेणं. कारण काय जसं लसूण म्हणालो तर ती पचनासाठी उत्तम आहे खरी बघायला गेलं तर, पण तरी पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने ती घेतली तर त्याला त्याचा त्रास होणार आहे. म्हणून मग प्रत्येक प्रकृती जशी असेल त्याप्रमाणेच पेशंट्सनी आपला आहार घेणं महत्वाचं आहे. म्हणजे सर्रास काहीही हवंय तसं घेणं ते चुकीचं असतं. अगदी बरोबर. आणि बऱ्याच असं होतं की आपण नॉनव्हेज खात असतो आणि अचानक मी आता सोडून दिलेलं आहे असं म्हणतो, पण ज्याचं मूळ जे आहे बरोबर किंवा ज्या प्रांतात आणि ज्या वातावरणात आपण वाढलोय आणि ते रेग्युलरली आपण आहारामध्ये घेतो आणि अचानक सोडलं आणि मग परत कधीतरी अचानक खाल्लं की त्याचा त्रास आपल्याला त्यांच्यामध्ये 100% B12 डेफिशियन्सी असते. सो त्यांना काय होतं की पहिले खाल्लेलं असतं, मधला एक असा पॅच जातो की ते खात नाही, अचानक वेज झालोय वगैरे, तर त्यांच्यामध्ये B12 म्हणजे हातापायाला मुंग्या येणं, तळव्यांना किंवा मध्ये झोप येणं, डोळ्यांवर झापड येणं, असे सगळे सिम्पटम्स त्या पेशंट्समध्ये जाणवायला लागतात. पण प्रकृती त्यांची जर पचवण्याची क्षमता असेल तर त्यांनी खायला ते काही हरकत नाही. त्याला काही प्रॉब्लेम नाही. फक्त पचन होतंय की नाही हे योग्य नीट बघणं गरजेचं आहे. तर आयुर्वेदानुसार आपण काय म्हणतो की हे ओळखायचं कसं की माझं पचन नीट तेच मी आता तुला विचारणार होते की आम्लपित्त जास्त झालंय किंवा मग जडपणा आलाय, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत किंवा मग आपल्याला एक्झॅक्टली काय झालंय, माझं डोकं दुखतंय, शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चमका येत आहेत किंवा ढेकरच येत नाहीये किंवा आली तरी ती करपट्ट येते. सो हे सगळं आपण असं वेगवेगळं कसं काय लक्षात घ्यायचं? सो ज्यांना ऍसिडिटीचा त्रास असतो ना त्यांना जे बर्पिंग होतं, जसं तू म्हणाली करपट ढेकरा आहेत, पण ज्यांना ऍसिडिटी नसते त्यांना नुसत्याच बर्प येत राहतात. म्हणजे सारख्या सारख्या बर्पिंग होत राहतं पण त्याच्यात करपटपणा नसतो. त्यांना पित्त ज्यांना होतं त्यांना डोकं दुखत असतं. सो त्यांच्यामध्ये आपण दिसतो की त्यांना चेस्ट पेन असतं पण एवढं जळजळ असते, चेस्ट मध्ये बर्निंग सेन्सेशन असतं. आणि वाताचा ज्यांना त्रास होतो ना त्यांना चेस्ट पेन सुद्धा होत असतं. म्हणजे एखाद्याला वाटतं की हार्ट अटॅक वगैरे तर नाही आलाय ना, एवढं पेनिंग त्यांना जाणवायला लागतं. सो ते गॅसेसमुळे होत असतं, अपचनामुळे होत असतं, हात वगैरे दुखतात. येस. सो ते त्यांना वातामुळे होत असतं. सो पित्त म्हणजे आता आयुर्वेदानुसार कसं सांगितलंय की पित्त आणि कफ हे वाताशिवाय कामच नाही करू शकत. वात वाढेल तेव्हाच हे पण शरीराच्या बाहेर पडायला लागतात. म्हणजे वात वाढला की ऊर्ध्व दिशा त्याची व्हायला लागते, वर यायला लागतो वात, आणि त्याबरोबर येताना तो पित्त पण वर घेऊन येतो. सो त्याला आपण गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स असं म्हणतो की त्याच्यामुळे ते वर यायला लागतं. आणि तेव्हा अगदी पेशंटना एखादा म्हणजे राईस कण म्हणजे भाताचा कण सुद्धा त्याच्याबरोबर यायला लागतो त्याला, एवढं ते अपचन असतं की ते सगळंच वर यायला लागतं. सो तो पित्ताचा त्रास असतो, अम्लपित्ताचा त्रास असतो. आणि हा जो असतो की अपचनामुळे शरीरामध्ये वाताधिक्य झालेलं असतं आणि त्यामुळे ब्लोटिंग होणं किंवा पायात क्रॅम्पिंग होणं जास्त प्रमाणात येतात रात्रीचे वगैरे. त्याच्यानंतर टाच दुखणं किंवा मग आपण म्हणतो की त्यांना झोप बिलकुल लागत नाही
पोट डब्ब डब्ब एकदम असं हे त्यांना लागायला लागतं. सो हे डिफरन्स. आता जे ज्यांना हार्ट पेन असतं म्हणजे त्यांना वाटतं की चेस्ट पेन आहे, ते ईसीजी काढून मग परत येतात की आम्ही ईसीजी काढून आलोय, तो नॉर्मल आहे तरी का आम्हाला हा त्रास होतोय. तर नॉर्मली काय असतं की आपल्या शरीरामध्ये स्टमक आणि हे जे खालचे ऑर्गन्स आहेत आणि वरचे ऑर्गन्स लंग्स वगैरे त्याला डिवाइड करणारा एक छोटा पडदा असतो आणि त्याला डायफ्राम असं म्हणतात. आणि तो हार्टच्या अपेक्सला जोडलेला असतो. त्यामुळे जेव्हाही वात वाढतो त्या डायफ्रामवर प्रेशर येतं आणि हार्टचा जो अपेक्स आहे तो खेचल्यासारखा वाटायला लागतो. त्यामुळे त्यांना ते चेस्ट पेन फील व्हायला लागतं आणि ते घाबरून जातात. पण तेव्हा तिथे तेल लावणं गरजेचं असतं. तो वात शांत करणं, तेव्हा शरीरातला वाढलेला वात शांत करणं गरजेचं आहे. तो जरी शांत झाला तरी मग हा होणारा त्रास होत नाही. पण तेल लावायचं म्हणजे काय? कुठलं तेल लावायचं आणि कुठे लावायचं? तिळाचं तेल चेस्टच्या ठिकाणी जिथे दुखतंय किंवा पोटाला त्रास होत असेल तर रात्री झोपताना रोज तिळाचं तेल पोटाला लावायचं. त्याने हे पोटाला लावायचं. सो वरून खालच्या दिशेने लावायचं. त्यामुळे हा वाढलेला वात शौचा वाटे निघून जाण्यासाठी मदत झाली पाहिजे. तो वरवर यायला लागला तर मग तो आपल्याला त्रास देणार. एरंडेल तेल सुद्धा एरंडेल तेल पण ते आपण विरेचन म्हणून पण वापरतो, म्हणजे पोटातून घ्यायला पण ते वापरतो. सो त्याने कसं विरेचन होतं, म्हणजे शौचा वाटे जो मळ पचलेलाच नाहीये तो शरीराबाहेर पडण्यासाठी त्याने मदत होत. पण त्यांनी फायदा होईल जर का असं काही घडत असेल तर? येस त्याच्यामध्ये थोडं सुंठ पावडर घालून घेतली तर त्याने सुद्धा मदत होत असते. पण आता हेच ऍसिडिटीच्या पेशंटने करून चालणार नाही, कारण काय एरंड तेल उष्ण आहे, त्यामुळे वाताचा त्रास ज्याला आहे त्यांनी हे करणं योग्य आहे. पण ज्यांना पित्ताचा त्रास होतोय त्यांनी एरंड तेल पिऊन नाही चालणार, त्याने उष्ण पडणार ते. सो तेव्हा पित्ताचा जर त्रास होत असेल तर तेव्हा मधुर रसात्मक आहार असला पाहिजे. म्हणजे आता एखादा साधा गुळाचा खडा आहे तर तो जेवणापूर्वी खाल्ला तरी त्यांना ऍसिडिटीचा त्रास होणार नाही. सो का तर मधुर रस काय करणार आहे, पहिले तुम्हाला टेस्ट बर्ड्स आहेत ते ऍक्टिव्हेट होणार आहेत, चांगली कडकडून भूक लागणार आहे, त्यानंतर सगळी एन्झाईम सिक्रेशन शरीरात नीट व्हायला लागणार आहे. कारण काय आवडता रस येतो, अगदी लहानपणापासून सातम्य असतो, आईच्या दुधापासून तो सातम्य झालेला असतो, तो घेतल्यावर आपल्याला कडकडीत भूक लागते आणि त्याच्यानंतर मग पुढे पित्त जास्त तयार होत नाही. जसं म्हणतो की मॉडर्न सायन्स प्रमाणे हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे ते म्हणजे पित्त, म्हणजे ज्याला पाचक पित्त आयुर्वेदानुसार म्हणतात. आता हे पित्त जठराग्नीच्या ठिकाणी आहे तर ते पचनाचंच कार्य आहे, त्याचं काय पचन हेच कार्य. पण जर पचन नीट होत नाही कधी तर ते खूप जास्त प्रमाणात वाढल्यावर ते पचन नीट करत नाही. बरोबर. आणि मग ते वरवर यायला लागतं किंवा स्टमक मधनं पण ते जे पित्त आहे ना हळूहळू वर यायला लागतं, म्हणजे अन्ननलिकेत यायला लागतं आणि मग ते त्रास देतं, कारण काय ते व्रण तयार करू शकतं. एवढं ते ऍसिड आहे ना शेवटी, कारण ते उलट्या पण होतात. त्यामुळे डिओडेनल अल्सर्स, पेप्टिक अल्सर्स हे डेव्हलप व्हायला हळूहळू लागतात. सो अशा वेळेस जेव्हा पित्ताचा त्रास होत असतो ना तेव्हा लक्षात ठेवायचं मधुर रस हा महत्वाचा. म्हणजे आवळा कॅन्डी खाणं किंवा मखाना खाणं किंवा लाह्यांचं पाणी पिणं हे सगळं महत्वाचं. तर या पित्ताचा त्रासाकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही, कारण का तो त्रासदायक इतका असतो ना की तो वरचेवर होत राहणारा आजार आहे. म्हणजे असं नाही की एकदा होऊन सेटल होणारा नसतो तो. सो वरचेवर होणार आहे, मग तेव्हाच्या तेव्हा तिथे लक्ष देणं महत्वाचं आहे. पित्ताच्या त्रासामुळे बऱ्याचदा तुमच्या शरीरावर रॅशेस सुद्धा येतात, यावरूनही आपण समजू शकतो, म्हणजे हे एक लक्षणच आहे की आपल्याला पित्ताचा त्रास होतोय. त्याला ना शीतपित्त असं म्हणतात. सो दॅट इज की अंगावर रॅश यायला लागते, असे गड्डे गड्डे यायला लागतात आणि ते नॉर्मली वेग धारण केल्यामुळे होत असतात. आता आयुर्वेदानुसार 13 अधारणीय वेग सांगितले की त्याचं धारण केलं तर मात्र आपल्याला त्रास होणार. जसं उलटी हा जर एखाद्याने वेग आलाय आणि थांबवला तर त्याला शीतपित्ताचा त्रास होत असतो. अंगावर पित्त उठणं, कधीतरी आपल्याला थोडंसं पित्त वर येत असतं आणि आपण ते कुठेतरी बाहेर होत म्हणून ते थांबवतो, तेव्हा ते बाहेर पडलं पाहिजे. ते नाही पडलं तर तो आपल्याला त्रास होणार. मग अशा वेळेस कोकमाचं सरबत घेणं किंवा आपण असे सगळे प्रयत्न करतो पण त्याने ते थांबत नाही, कारण काय ते तात्पुरतं आपण सप्रेस करतोय. पण वरचेवर ते जसं अन्न सेवन करणार आहोत परत पित्त वाढतंय. म्हणजे प्रत्येकाच्या सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये वात पित्त कफ हे पचनानंतर तयार होणारच आहेत दरवेळेस. सो त्याला फक्त आपल्याला प्राकृतावस्थेत ठेवायचंय, एवढंच आपल्याला तिथे करायचं असतं. सो आता वातुळ पदार्थ कुठले आहेत तर वांग, गवार, पावटा, इडली, डोसा हे खाल्लं की दुसऱ्या दिवशी बॉडी पेन, गॅसेस ह्याचं पेशंट मध्ये सर्रास प्रमाण जास्त दिसायला लागतं. सो त्यांना ते दिसतातच की मग पेरसंधिशूल हे छोटे छोटे जॉईंट्स दुखायला लागतात. ते कशामुळे? हे आमामुळे पण दुखतात, वातामुळे दुखतात.
सो ते दुखायला लागले ना की समजायचं की शरीरात वात वाढलाय. ओके. आणि मग हा वात वाढलाय म्हटल्यानंतर काय करायचं? घरगुती काही आहेत का त्याच्यावर? घरगुती म्हणजे वात वाढलाय की पहिले म्हणजे जे वातुळ पदार्थ आहेत ते पूर्ण अवॉइड करायचे. 2 ते 3 महिने नाही खायचे. आणि त्यानंतर पचन पहिले सुधारायचं. पचनासाठी काय करायचं तर आपण आहारामध्ये हलका आहार घ्यायचा, लघु आहार घेणं महत्वाचं आहे. किंवा जेवणानंतर ताक घेणं पचनासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यात जिरा पावडर घालून जेवण झालं की आपण ताक घेऊ शकतो. हे घरगुती उपाय असतात. तसं हिंगवाष्टक चूर्ण सुद्धा असतं आयुर्वेदानुसार सांगितलेलं. पण हिंग हे खूप महत्वाचं आहे की ज्याने आपल्या शरीरात पचन सुंदर होत असतं. म्हणून आपल्या महाराष्ट्रीयन फूड मध्ये प्रत्येक भाजीला फोडणी देताना हिंग हे असतंच असतं. आणि ज्यांना गॅसेसचा त्रास होतो त्यांना हिंग हे अगदी पाण्यात काढून पोटाला लावलं तरी सुद्धा चालतं. लहान मुलांना पण पण हे आपण केलं चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये, लगेच बरं वाटतं. कारण काय तिथेच गॅस तयार होणार आहे, त्याला आपण शमन करत असतो. हे तेव्हाही त्यालाही उपयुक्त असतं. त्यानेही फरक पेशंटमध्ये छान दिसून येत असतो. सो घरगुती उपायांमध्ये आपण म्हणतो की पचन पहिले सुधारलं पाहिजे आणि रात्री वेळेवर झोपणं हे खूप महत्वाचं आहे. काही जण 2-2 वाजेपर्यंत जागे असतात, ते चुकीचं आहे. त्याने गॅसेस होणार नाही. जेवढं रात्री जागरण तेवढा शरीरात वात वाढणार. सो ते तर पूर्ण अवॉइड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहारामधलं जसं बडीशेप आहे, हॉटेल्समध्ये आपण बघतो की त्यांना खडी साखर आणि बडीशेप ही ठेवलेली असते, तशी घरी पण ठेवायची आणि जेवण झालं की त्याचं सेवन करायचं. कारण काय बडीशेपाने पचन सुधारायला खूप जास्त मदत होत असते. सो तेही घेतलं तरीही चालतं. अजूनही 2-3 उपाय आहेत जे तू मला सांगणार आहे की ज्यामुळे आपलं अपचन होत असेल किंवा गॅसेस होत असतील तर त्यासाठी काय करायचं, असे 2-3 उपाय मी डॉक्टरांकडून जाणून घेणार आहे. आणि आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सोलो व्हिडिओ जे करते त्यामध्ये मी तुम्हाला त्या रेसिपी सांगणार आहे, त्या का करायच्या ते सांगणार आहे, कसे करायचे ते सांगणार आहे. नक्की. सो ते मला जाणून घेऊया. पण त्याचबरोबरीनं आपली दिनचर्या, जसं की तू म्हणाले की रात्री झोपणं वेळेवर का गरजेचं आहे, कारण याचा सगळ्यांचा जर का परिणाम होतोय असं जाणवत आहे आपल्या शरीरावर तर त्या गोष्टी अलाइन करणं फार गरजेचं आहे. तसंच आणखीन दिनचर्या आणि आहार हा कसा असायला पाहिजे आयुर्वेदानुसार, ज्यामुळे आपलं पचन चांगलं होईल, आणि तू काय सजेस्ट करशील? नक्कीच. सो आयुर्वेदानुसार जी दिनचर्या सांगितलेली आहे त्याच्यामध्ये पहिलं जे सांगितलेलं आहे ते ब्रह्ममुहूर्तावर उठायला सांगितलं. म्हणजे सूर्योदयाच्या पहिले 1.5 तास, म्हणजे 4:30 ते 5-6 जो काळ असतो तेव्हा उठलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर शौचविधी जी असते ती झाली पाहिजे. नीट पोट साफ झालं की मग गरम पाणी, 1 ग्लासभर गरम पाणी, उषपान आपण ज्याला म्हणतो. बरेच जण म्हणतात की गरम पाणी पिऊ नये सकाळी उठल्यावर, याचं कारण काय? नाही, 1 ग्लासभर कोमट पाणी प्यायचं, एकदम खूप गरम पाणी पण नाही प्यायचंय. पण कोमट पाणी प्यायला काहीही प्रॉब्लेम नसतो. त्यांनी पित्त होऊ शकतं का? हे आता पित्त प्रकृती, आता ज्याची प्रकृती आहे त्याला हा त्रास होऊ शकतो, पण प्रत्येकाला नाही होत. कारण काय गरम पाणी प्यायल्याने काय होणार आहे की रात्रभर आपण काहीच खाल्लेलं नाही आणि आपला अग्नी हा मंद झालेला असतो आणि तो उठतो तसा तो प्रज्वलित होणार आहे. सो तेव्हा थोडंसं कोमट पाणी द्यायला काहीही प्रॉब्लेम नसते. पण काही पेशंट्स काय करतात, 3 ग्लास 4 ग्लास किंवा असं पाणी पण पितात, इच्छा नसतानाही 1.5 ग्लास. तसं ते घेतलं. बऱ्याचदा इच्छा नसेल तर त्यावेळेला ती गोष्ट करू नये, हे आयुर्वेदात सांगतं. पाणी तहान लागल्यावरच प्यायला पाहिजे. जेवण पण भूक लागेल तेव्हाच जेवायचं. त्याने सकाळी जे म्हणतो की उषपान थोड्याफार प्रमाणात करायला 1 ग्लासभर, पण त्याच्याहून जास्त नाही. आणि त्यानंतर दंतधावन सांगितलेलं आहे की ती कटुतिक्त कषाय रसात्मक असली पाहिजे. म्हणजे ह्या द्रव्यांनीच दात घासायला पाहिजेत, पण आपण त्याच्या उलट करतो आणि आपली जी पेस्ट असते ती नेहमी मधुर रसात्मक असते. पण मी आता बदलली. अरे वा, व्हेरी गुड. सो ते करणं गरजेचं असतं. दंतधावनानंतर आपण व्यायाम करायचा असतो की तो पण अर्धशक्ती सांगितलं. म्हणजे तुमची जेवढी शक्ती आहे त्याच्या अर्धशक्तीच व्यायाम करणं महत्वाचं आहे. अच्छा. म्हणजे हे आयुर्वेदात मेन्शन केलेलं आहे. म्हणून खूप जास्त एक्सरसाइज, खूपच हेवी एक्सरसाइज असं नाही करायचं, त्याने त्रास होण्याची शक्यता असते. सो ते अवॉइड करायचं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते तुम्ही अभ्यंग आणि उद्वर्तन, म्हणजे उठणं लावायचं असतं शरीराला आणि तेलाचा मसाज करायचा असतो. ह्यानेही आपल्या शरीरातलं पचन नीट राहण्यासाठी खूप मदत होत असते. सो ते करणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपली जी काही दिनचर्या आहे पुढची आहे, जसं अंघोळ करणं, ते करून मग पुढे दिनचर्या जशी आपली असते तर जेवणामधली काय खायचं नक्की, तर तेही आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे की म्हणजे भाकरी
घेणं गरजेची. भाकरी, सॅलॅड्स, आपण सॅलॅड न घेता कोशिंबीर घ्यायची. हाच एक फरक करायचा की त्याला फोडणी दिली गेली पाहिजे, त्याच्यावर कुठलं तरी एक अग्नी कर्म वरून झालं पाहिजे. अच्छा, म्हणून फोडणी द्यायची म्हणून फोडणी द्यायची असते. कारण का त्याच्यावर आपण अग्नीचा संस्कार करत असतो आणि मगच त्या सॅलडचं आपण सेवन करत असतो. कच्चं म्हणून नाही घेतलं जात. सो त्याच्यानंतर भाजी, आमटी ह्या सगळ्याचं सेवन आपण रेग्युलर करतो तसं करायचं. त्याच्यानंतर 3 ते 5 ह्या वेळामध्ये छोटासा आहार, म्हणजे जसं मखाने आहेत किंवा सकाळी ड्रायफ्रुट्स खाल्ले नसतील तर संध्याकाळी खायचे. काळ्या मनुका, अंजीर, कारण का हे पित्त शामक आहेत दोन्हीही. सो ते खूप महत्वाचे आहेत. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होत असतो त्यांनी याचा आहारात सेवन करणं महत्वाचं असतं. आणि त्यानंतर रात्रीचं जेवण आहे ना, ते लघु म्हणजे लंघन आपण म्हणतो की तेव्हा आहार कमी खायचा. कारण का जसा सूर्यास्त होतो त्याच्यानंतर पचनशक्ती सुद्धा आपली कमी होत जाते आणि मग तेव्हा पचत नाही अन्न आपण किती. म्हणून मग रात्री आपण म्हणतो भात खायचा नाही. त्याचं कारण असं आहे, त्याच्यात स्टार्चचं प्रमाण खूप जास्त आहे आणि तो स्टार्च तेवढा त्या काळात पचणार नाही आणि म्हणून रात्रीचा भात आपण अवॉइड करायचा असतो. सो तेव्हा मग जे आहार आहे तो नॉर्मल सूप वगैरे किंवा एखादा भाकरी आणि पालेभाजी असं घेतलं तरी रात्रीचा आहार हा चालून जातो. सो हा दिनक्रम झाला. आणि रात्री झोपताना पादाभ्यंग करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे पायांना छान तूप लावून काशाच्या वाटीने ते घासायचे. यानेही खूप बरं वाटतं, शरीरातली उष्णता कमी होते, त्याचबरोबर मनाला शांती मिळण्यासाठी सुद्धा त्यांनी मदत होत असते. सो हे करणं महत्वाचं असतं. वा वा, हे ऍक्च्युली खरं तर अवघड वाटतं, पण निश्चितपणे हे केल्यानंतर ज्यांना जाणवतंय की आपलं अपचन होतंय, बाबा खूप गॅसेस आहेत किंवा खूप आता पित्ताचा आणि या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागलेला आहे, त्यांनी जर का हे केलं तर त्याचे फायदे होतात. कारण आपण जेव्हा पंचकर्मा करायला जातो किंवा तुझ्याकडे सुद्धा खूप गोष्टी आहेत, हे करायला येतो त्यावेळेला तुम्ही हेच तर करून घेता पूर्ण. म्हणजे ते 10-12 दिवस इथे केल्यानंतर आपल्याला लगेच फरक पडायला लागतो, पण मग आपण नॉर्मल रुटीनला आलो की पुन्हा जैसे ते होऊन जातं. त्यामुळे हे लाईफस्टाईल मध्ये आलेलं केव्हाही चांगलं. वा वा वा, खूप छान आणि सखोल अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. माझ्या मनात बऱ्यापैकी संभ्रम होता, काही गोष्टी मला जाणून घ्यायच्या होत्या, तेही साध्य झालेलं आहे. पण आता वेळ आली आहे ती गोल्डन टिपची. बरोबर. गोल्डन टिप म्हणजे आयुर्वेदानुसार पाणी कधी प्यावं हा एक नियम सांगितलेला आहे आणि तो खूप महत्वाचा आहे जर तुमचं पचन नीट हवं असेल तर. सो जेवणाच्या आधी अर्धा तास किंवा जेवणानंतर अर्धा तास तेव्हाच पाणी प्यायचं, किंवा मग जेवणाच्या मध्ये घोटभर पाणी सतत, म्हणजे तुम्ही घेऊ शकता पण पूर्ण ग्लासभर नाही, घोटभर आपण पाणी घेऊ शकतो. आपण जर हे फॉलो केलं तर आपलं पचन नीट राहणार आहे आणि त्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही अपचनाचा. आणि त्याबरोबर अन्न मन लावून उत्साहाने आणि आनंदाने मन लावून खाल्लं गेलं पाहिजे. म्हणजे आपण जे खातो आहोत ते पूर्णपणे काय म्हणूया आपण, कॉन्सन्ट्रेशननी, माइंडफुली आपण ते खाल्लं गेलं पाहिजे. लहानपणी आपण म्हणजे मी लहानपणी शाळेत असताना आम्हाला टिफिन ब्रेक जेव्हा असायचा तेव्हा आम्ही वदनी कवळ घेऊन हा श्लोक म्हणून मगच आम्ही पुढे अन्नाचं सेवन करायचो. कारण काय, ती देवता आहे, अन्न ही देवताप्रमाणे आपण त्याला पूजलं पाहिजे तर ती आपल्याला सगळं छान देणार आहे. जर नाही आपण त्याच्यात बिकॉज मोबाईल बघताना आपण जर खातोय तर आपल्या किचन मध्ये काय चाललंय ह्याचं भान नाहीये. तर तुमची आवडती भाजी कुठली हे तुम्ही तुमच्या आयांना सांगणं पण गरजेचं आहे आणि त्या बनवतायत की नाही त्यांची पण जबाबदारी आहे की त्यांना आवडीचं अन्न खाणं हे खूप महत्वाचं आहे. ही एवढीच क्लिप मी कबीरला दाखवणार आहे आणि कबीर खास तुझ्यासाठी सांगतात ह्या डॉक्टर. कबीर सारखे असे कितीतरी पालक, म्हणजे पालकांची मुलं असतील, त्यांना दाखवा हे. आणि हे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मन लावून खाणं, जे खातोय त्याचं कौतुक करणं किंवा आवडली भाजी तर ते सांगणं, आणि उद्या मला हे बनवशील का, घरामध्ये हे आपल्या करूया का, हे सुद्धा सांगत राहणं. म्हणजे ते तेवढं इन्व्हॉल्व्ह होणं फार गरजेचं आहे. वा, छान, मस्त होती तुझी गोल्डन टिप. आणि अपचन, गॅसेस किंवा याच्या, आणि मी ज्या 4 रेसिपी सांगितलेल्या आहेत त्या नक्की तू कर. इथे आपण नाही, आणि त्या तू छान मांडशीलच, मला पूर्ण विश्वास आहे. तर त्या नक्की नीट त्या तू हे प्रेझेंट कर. बरोबर. अपचन, गॅसेस किंवा मग पित्त
यावर आपल्याला घरगुती उपाय काय, त्यावर कुठले असे काढे किंवा कुठलं असं पेय आहे की ज्यामुळे आपल्याला बरं वाटू शकतं, याच्या रेसिपी मी घेतलेल्या आहेत आणि त्या मी आता सोलो व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आजचा हा विषय होता, हा खूप छान समजून सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया आता पुढच्या एपिसोड.